रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर एकदा ट्राय करू शकता या शेवयांचा उपमा. हा उपमा खाल्ला की तुम्ही नक्कीच नूडल्स विसरून जाल. शेवया या तेल किंवा तूप न घालता पहिल्यांदा भाजून घ्यायच्या. मी या आधीच भाजलेल्या होत्या. त्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकून मोहरी थोडी कडकडली की मग जिरे टाकायचे आणि जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. तुम्ही लसूणही थोडाफार टाकू शकता. कांदा चांगला परतला की त्याच्यात आवडीनुसार भाज्या टाकू शकता. इथे मी फक्त टोमॅटो टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर ढोबळी मिरची, गाजर आणि स्वीटकॉर्न पण तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसाला टाकलात तर चव सेम मॅगीसारखीच येते. त्यानंतर अशाच सुनबाईंच्या रेसिपी बघायच्या असतील तर मी सुनबाई चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या शेवया टाकायच्या आणि मस्त परतून घ्यायचे. यानंतर मात्र गरम पाणीच याच्यामध्ये टाकायचं आहे. गरम पाणी टाकले की शेवया चांगल्या फुलतात आणि एक उकळी काढली की मस्त असा शेवयाचा उपमा तयार. खा आणि नक्की सांगा कशा झालेत.